सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 26. श्लोक पाहूयात. न बुद्धिभेदैं जनये दज्जानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. विद्वान् युक्तः समाचरन्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे नाही, बुद्धिभेदम म्हणजे बुद्धीचे विचलन, जनयेत म्हणजे त्याने करावे, अज्ञानाम म्हणजे अज्ञानी लोकांच्या, कर्मसंगीनाम म्हणजे सकाम कर्मामध्ये आसक्त असलेल्या, जोषयेत म्हणजे नियुक्त किंवा नियोजित करावी, सर्व कर्माणी म्हणजे सर्व कर्मे, विद्वान म्हणजे ज्ञानी किंवा विद्वान व्यक्ती, युक्त म्हणजे युक्त किंवा व्यस्त, समाचरण म्हणजे आचरण करून. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविरहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 25व्या श्लोकात भगवंत सांगतात की अज्ञानी लोक ज्याप्रमाणे फलासक्त कर्मे करतात त्याचप्रमाणे निरासक्त विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेनेच कर्म करावीत. या श्लोकात भगवंत सांगतात की नियत कर्मांच्या फळामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. सर्व प्रकारची कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश, जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. परंतु बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते फक्त इंद्रिय तृप्तीच्या उद्देशानेच वेदाध्ययन करतात. परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मांमुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेत उन्नत होतो. त्यामुळे आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मांपासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांना कसे अर्पण करावे हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. भगवंत म्हणतात, ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम निर्माण करू नये. कारण काहीही न करण्यापेक्षा काहीतरी काम केलेले चांगले आहे आणि अभ्यासानेच हळूहळू ही आसक्ती कमी होऊ शकते. परमात्म्याशी एकरूप झालेले विद्वान केवळ ज्ञानाची महती गात राहिले तर कर्मात आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. या उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करून
अज्ञानी लोकांकडूनही तशीच कर्मे करून घेणे गरजेचे आहे. आपण आधीच्या श्लोकांमध्ये पाहिले की अर्जुन ज्ञानाचा नाही तर कर्माचा अधिकारी आहे. कर्म करण्याची त्याची योग्यता आहे, म्हणजेच युद्ध करणे हे त्याचे कर्म आहे. ज्ञानात केवळ त्याला रुची निर्माण झाली आहे. त्याला युद्धभूमीवरून बाजूला करून ग्रंथ वाचन करण्यास सांगितले असते तर त्याला ज्ञानप्राप्ती झाली नसती. त्यामुळे ज्ञानाचे अधिकारी नसताना या लोकसंस्थेला ज्ञानमार्गावर वाटचाल करायला लावणे योग्य नाही. त्यांच्यासाठी कर्म करतानाच ज्ञानमार्ग प्रशस्त होतो. त्यांच्या मनात जर बुद्धिभेदामुळे संभ्रम निर्माण झाला तर ते निष्क्रिय होतील, कारण सृष्टीचे कार्य कर्माद्वारेच चालते. सृष्टीची व्यवस्था हे मोठे यंत्र आहे. त्यातल्या एखाद्या घटकानेही व्यवस्थित काम केले नाही तर सृष्टीचे कार्य नीट चालत नाही. त्यामुळे विद्वान व्यक्तीने सर्व कर्मे शास्त्रोक्त पद्धतीने आचरणात आणून इतरांकडूनही तशीच करून घ्यावीत. स्वामी विवेकानंदांना सद्गुरू कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती झाली होती. त्यांनी देशोदेशी प्रवास करून गीतेवर अनेक प्रवचने दिली. मात्र शिष्यांसमोर आचरणाचा आदर्श कायम ठेवत आयुष्याच्या अंतिम दिवशीही त्यांनी हातातली जपमाळ त्यागली नाही. म्हणून भगवंत म्हणतात, फलासक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास सांगून प्रेरित करून त्यांचा बुद्धिभेद करू नये. उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. उदाहरण देऊन शिकवणे हे उपदेश करण्यापेक्षा अधिक प्रभावी असते. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, ज्ञानी पुरुषाने अज्ञानी लोकांना लगेच ज्ञानाचा उपदेश देऊन त्यांना कर्तव्य कर्मापासून परावृत्त करू नये. याऐवजी त्याने स्वतः आसक्तीशिवाय उत्कृष्ट कर्म करत राहून इतरांना त्यांचे कर्म उत्कृष्टपणे करण्याची सकारात्मक प्रेरणा द्यावी. यामुळे समाजाची व्यवस्थाही टिकून राहते आणि अज्ञानी लोकही हळूहळू अनासक्त कर्मांकडे वळतात. हा श्लोक नेतृत्व, धैर्य आणि सामाजिक मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन आणि मानसिक मार्गदर्शन यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी व्यवस्थापकाने कधीही कर्मचाऱ्यांचा उत्साह कमी करू नये. काही कर्मचारी केवळ पगार किंवा बढती यासाठी काम करत असतात. ज्ञानी व्यवस्थापकाने त्यांचे लक्ष लगेच स्वार्थाशिवाय काम करा असे न ठेवता त्यांना कामाची उत्कृष्टता आणि दिलेले काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी शिकवावे. स्वतः उत्कृष्ट काम करून इतरांना योग्य मार्गावर आणावे. यामुळे त्यांना व्यवस्थित काम करण्याची सवय लागते आणि त्यानंतरच अनासक्त होऊन कर्म करण्याची देखील सवय होऊन जाते. तसेच मानसिक आरोग्य आणि बदल या दृष्टीने पाहिले तर जेव्हा एखादा व्यक्ती जीवनात बदल करू इच्छितो तेव्हा त्याला लगेच मोठे आणि आमूलाग्र बदल करण्यास सांगू नये. लोकांच्या श्रद्धा आणि आदराची भावना लगेच काढून टाकल्यास त्यांच्या मनात मानसिक गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे ज्ञानी मार्गदर्शकाने लोकांना त्यांच्या सध्याच्या कामातच शांतता आणि स्थिरता कशी मिळवायची हे शिकवावे आणि त्यानंतर हळूहळू बदल करण्यास शिकवावे.
तसेच हा श्लोक शिक्षकांसाठी देखील मूलभूत आहे. एखाद्या विद्यार्थ्याला लगेच उच्च तत्त्वज्ञान शिकवण्याऐवजी त्याला प्रयत्न करण्याचे आणि कष्ट घेण्याचे महत्त्व शिकवावे. म्हणून शिक्षकाने स्वतः कर्तव्यनिष्ठ आणि अनुशासित राहून विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणले पाहिजे. म्हणून शिक्षण आणि अध्यापन यासाठी देखील हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक आहे. थोडक्यात या श्लोकात भगवंतांनी हळूहळू आणि उदाहरणातून शिकवण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ज्ञानी व्यक्तीची जबाबदारी केवळ ज्ञान मिळवणे नाही, तर ते ज्ञान समाजाच्या कल्याणासाठी अशा प्रकारे वापरावे की कोणाचाही गोंधळ आणि नुकसान होऊ नये. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 26वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.